छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक वर्षांपासून सोयीसुविधा नाहीत। गोरगरिबांसाठी असणाऱ्या या सरकारी रुग्णालयामध्ये मराठवाड्यातूनच नव्हे तर खानदेश विदर्भातून मोठ्या प्रमाणावर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात। मात्र इथे या रुग्णांचे नेहमीच हाल होत आहेत। स्टाफ, ॲम्ब्युलन्स, स्ट्रेचर यासारख्या साध्या गोष्टी सुद्धा नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्णांना घेऊन या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये फिरावे लागते। मध्यंतरी एका रुग्णाच्या लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता। इथे रुग्णांकडून पैसे घेतले जात आहेत असे आरोप देखील सातत्याने होत आहेत। मात्र याबाबत प्रशासन अजून गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळते। या गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय यांनी। गोरगरिबाचं हॉस्पिटल म्हणजे सरकारी घाटी। सरकारी घाटी म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठवाड्यातील तमाम गोरगरीब जनता ह्या घाटीकडे येत असते। छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना ह्या जवळच्या शहरातून मोठ्या संख्येने इथं रुग्ण भरती होत असते। मात्र इथं आल्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे तो जर आपण बघितला तर अक्षरशः तो जो अनुभव आहे अत्यंत वाईट असा अनुभव त्यांच्यासमोर येताना आपल्याला दिसत आहेत। माझ्यासमोर इथले एक समाजसेवक आहेत, आपण त्यांना विचारूया की इथल्या ज्या समस्या आहेत, इथल्या ज्या अडचणी आहेत ते नेमकं काय आहेत। मला सांगा, इथल्या ज्या अडचणी येत आहेत सर्वसामान्य जनतेला आपण बघतच आहेत, काय अडचण असते इथं? आज सगळ्यात समस्या एक आहे का आज घाटीमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता आहे। व्हेंटिलेटरची अशी कमतरता आहे का आज उद्धवजीनं कसं करोना काळामध्ये समजलं, आज आम जनतेला सांभाळलं, तर आज आपली संभाजीनगरची घाटीसुद्धा या सरकारला सांभाळता येईल नाही। याचं एक नाविन्य वाटतं मला का आज सगळं सरकार संभाजीनगरमध्ये बसले, आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री जर हे संभाजीनगरमध्ये बसले आणि यांच्या जे घाटीचे सुद्धा क्षुल्लक समस्या सुटत नाही म्हणल्यावर काय करायला पाहिजे। आज 25 कोटी निधी आला म्हणते, मग 25 कोटी निधी कुठं चालला, गायब झाला का काय, ते आम जनतेला समजायला पाहिजे ना। तर आज कुठलीही म्हणजे फक्त साफसफाई होते दररोज, बाकीची एक बी सोय नाही इथं। तुम्हाला सांगतो आज चांगल्या चांगल्या समस्याला आज सामोरे जावं लागू राहिलं अशी कंडिशन आहे। मला एक सांगायचं, आज राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री इथं बसले, आज 18 जण जर एक्सपायर झाले, मागं घटना घडली, हे लोक सांत्वन करायला सुद्धा नाही आलं त्या पेशंटचं, धीरसुद्धा द्यायला आले नाही। तर मला एक सांगायचं का आम जनतेचं फक्त तुम्हाला मतदानच लागतं का? निवडणुकी आल्यानंतर मतदानच लागतं का? तर त्यांची कोण देखभाल करील? आणि आज हे घाटी आपल्या महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं पवित्र स्थान आहे। येत्या सगळ्या समाजाला तिचा उपयोग घेता येतो आणि तिचं जर समस्या जर अशा अधुऱ्या असल्या तर काय त्या नेत्याला आणि त्यांना चाटता तुम्ही धरून। इथं चांगले चांगले उद्घाटन करून गेले, त्यासुद्धा टिकवता नाही आल्या। पाण्याच्या समस्या, आज पाण्याच्या समस्या आहेत, सगळीकडे समस्या आहे घाटीमध्ये। मला एकच सांगायचं एक समाजसेवक आहे नात्याने का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आम जनतेचे अश्रू पुसू शकत नाही तर पुढे बी आता खासदारकीचं इलेक्शन आहे आणि तुम्हीच उभा राहणार आहे सगळे लोक, बरोबर आहे ना। तर तुम्हाला बी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण आज हा काळ आहे। आज संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होते, त्यातल्या दररोज 5-6 आत्महत्या आपल्या संभाजीनगरमध्ये होत्या। तर ह्या मंत्री महोदय असो दे काही असो, यांचं देखभाल करायचं काम आहे। आज एक मंत्री येतो दात काढायला, कॅबिनेट मंत्री, ते इन्व्हर्टर देऊन जातो। अरे बाबा, 25 कोटी निधी देऊन तुम्हाला ते तुमचं हे घाटीची प्रगती करता येईल नाही का? लिफ्टमध्ये माणसं अडकून पडू राहिले, जर इतक्या वर्षाचे जुन्या लिफ्ट आहे तर तुमच्याकडे निधी आल्यावर त्या बदलायलाच पाहिजे। मग हे काम कोण करेल? आज समस्या नौकरची आहे ती सुटली पाहिजे। आज भरती नाही, स्ट्रेचर नाही घाटीमध्ये इतकी मोठी। आज संभाजीनगर शान आहे आपली घाटी, स्ट्रेचर नाही लोटण्यासाठी स्वतः आपल्या आईवडिलांना स्ट्रेचर लोटावं लागतं। लज्जास्पद गोष्ट आहे नाही। मग मी तर सांगतो येणाऱ्या काळामध्ये आम जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। माझ्यासोबत अजूनही काही इथं पेशंटचे नातेवाईक येते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय समस्या होते। मला सांगा, तुमच्यासोबत काय अनुभव आला इथे? मी राहणार नंदकुमार यशवंतराव देशमुख, राहणार सावंगी तलान, तालुका जिल्हा जालना। माझं पेशंट शुक्रवारी मागच्या आलं, अपघात विभागामध्ये खूप सारं ऑपरेशन करायचं आला असताना यांनी मला कोणतीही मदत केली नाही। मी स्वतः ट्रेचर लुटून गाडीमध्ये आणून इथं सुद्धा ट्रेचर भेटलं नाही। 2 घंटे मी बेजार होतो। 7 ते 9, 11 वाजता मला कॉट भेटल्यावर त्यानंतर माझ्या मुलाला पेशंटला पाहण्याला सुरुवात केली। ज्यावेळेला केळकर साहेब यांना मी फोन लावला त्यावेळेला सगळी हालचाल झाली, तोपर्यंत माझ्याकडे अपघात विभागामध्ये 2 घंटे कोणीही पाहिलं नाही।
आणि आता सध्याला माझ्या मुलाचं सोनोग्राफी एन्जिओग्राफी करायला गेलो, माझ्याकडून पैसे घेतले. पैसे घेऊन मी स्वतः इथं आलो, मुलाला लिफ्टनं वर दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट नेऊन सुविधा केली. मला ट्रेजरसुद्धा भेटलं नाही. तुमचा माणूस आणा ट्रेजर पहा. मी खालीवर हिंडू लागलो 2-3 फोटो छातीचे काढायसाठी, एन्जिओग्राफी करायसाठी, सोनोग्राफी करायसाठी. मला ट्रेजरसुद्धा भेटलं नाही. कोणी मला मदतसुद्धा वार्डामध्ये केली नाही. माझ्यासोबत अजूनही काही बांधव आहेत, त्यांच्या देखील काही समस्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मला सांग भैया, तुझ्यासोबत काय अनुभव आला नेमकं, काय झालं? माझ्यासोबत अनुभव असा आला की माझे मामा परवा इथे एक्सपायर झाले. 2 दिवसा अगोदर ते इथं भरती होते. म्हणजे आज 5 दिवस झाले त्या गोष्टीला. परवा ते एक्सपायर झाले रात्री 12:30ला. तर अशी परिस्थिती होती की माझ्या आजी त्यांच्यासोबत होत्या. तर आता एका स्त्रीकडून तर एवढं होणार नाही की ती पेशंटला स्ट्रेचरवरती टाकेल किंवा बॉडी पॅक करून ती खाली नेईल. पर हा प्रश्न मी जेव्हा इथं वार्ड नंबर 2मध्ये केला तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की तेवढा स्टाफ नाही आहे, तुम्हाला तुमचा पेशंट न्यायचा असेल तर स्वतः न्या, स्ट्रेचर परत वरती आणा. म्हणजे खाली आपण स्वतः पेशंट न्यायचा आणि परत त्यांना खाली स्ट्रेचरवरती नेऊन द्यायचं, असं त्यांचं म्हणणं असते. मग हा 25 कोटीचा निधी जातो कुठं? हा 25 कोटीचा निधी जो मंजूर केला यांनी, हा कुठं जातो आहे, कोणाच्या घरात जातो आहे? आम जनतेच्या तर नजरेत नाही आला ना अजून की त्यांनी दिला आहे म्हणून. जर एक पेशंट लिफ्टमध्ये गुदमरून मरू शकतो तर मग ते 25 लाख कुठं गेले? 25 कोटी गेले कुठं? मला सांगा का, कुठून आले तुम्ही? धनगाव. काय कोण पेशंट आहे तुमचं, काय समस्या आहे तुमच्या? आमचं मुलगा विष घेतलेलं आहे, इथं ॲडमिट आहे. कसं काय सोय सोय दूर सोयची व्यवस्थित नाही? व्यवस्थित नाही. काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हणजे आता इथं आम्ही आहेच ना, रविवारपासून आलेलो आहे ना. तर ते दूरदशाची दूरदर्शक हां, व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. व्यवस्थित काळजी घेतली जाते. आपण पाहू शकता की अनेक पेशंट आहेत, त्यांची म्हणणं आहे की इथं जे आहेत चांगल्या प्रकारची व्यवस्था केल्या जात नाही. अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना तोंड दिलं जातं. मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे यापुढे? मेडिकल जर घेतलं, विकत घेतो आहे आम्ही. विकत घेतल्यानंतर ते जर आमच्याकडून 100 घेत आहे आणि वापस आम्हाला जे मेडिकल वापस केलं तर ते 10-20 रुपये भेटतात. का? विकत आम्ही घेणार आहे ना, पण ज्यावेळेस ते मेडिकल लागत नाही ते वापस दिलं तर ते 20 रुपये देत तुम्ही. म्हणजे 50 रुपये किंमत असेल तर ती वापस करायच्या वेळेस 50 मध्येच घेतलं पाहिजे? नाही, काहीतरी थोडंफार कमी, पण डायरेक्ट 10 आणि 20 रुपये देत आहे. मी काल 5 सिरीज आणली होती, 220 रुपये घेतले माझ्याकडून. आणि नंतर त्यांनी गेलो मी वापस द्यायला, लागत नव्हत्या पण सिरीज वापस द्यायला गेलो तर 20 रुपये दिले मला ते. अरे वा. आपण पाहू शकता अशा अनेक समस्यांना ह्या घाटी परिसरामध्ये त्यांच्या नातेवाईकाला तोंड द्यावं लागतं. अक्षरशः जर मेडिकल जर त्यांनी जास्तीचं मेडिकल असेल तर रिटर्न करायला गेले तर मात्र त्यांना काहीतरी आपलं थोडेसे काहीतरी पैसे देऊन त्यांचं समाधान केलं जातं. माझ्यासोबत जे समाजसेवक आपण त्यांना विचारू, मला सांगा की ह्या ज्या समस्या आहेत खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. इथं एक प्रकारचे सर्वसामान्य जनतेचे लूट केल्या जाते. ह्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारे लोक आहोत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सोबत उद्धवजीच्या राहा. हा घाटी काय, उद्धवजीनं पहिल्यांदा बी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री नाही, माझा शिवसैनिक मुख्यमंत्री. जोपर्यंत आम्ही या घाटीमध्ये आहे ना संभाजीनगरच्या, तुमची एक बी चाल इथं कोणाची चालू शकत नाही. त्यासाठी आम्ही जिम्मेदार आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या काही समस्या असल्या तर आम्हाला सांगा, माझी गाडी 24 तास सिद्ध असते. पण कसं असतं, या घाटीवर नियंत्रण ठेवण्याचं सरकारचं बी काम आहे, जे सत्तेमध्ये त्यांचं बी काम आहे. यांना काय नुसते हप्ते लागते का? हां, हे 1-1 कोटीचे गाड्या 1-1 महिन्याला बदलतात. आणि ज्या तुम्हाला लोकांनी आमदार खासदार कॅबिनेट मंत्री बनवलं, हां, त्या लोकाला तुम्ही कंपनीतसुद्धा लावू शकले नाही. हां, तुमचं हे राजकारण आहे का? ते कंपनीत आज माझे शिवसैनिक का होईना, आज दररोजचे 4-5 लोक आपले मराठी बांधवांचे असू काय दररोज आत्महत्या होते. हे आत्महत्याला जिम्मेदार माहिती आहे कोण आहे? फक्त सगळं बेकारी. तुम्हाला सांगतो, निश्चय आश्वासन द्यायचं, इतक्या करोडक्या नोकऱ्या अरे येत नाही. आज तुम्ही त्या महात्मा फुलेचं इतकं जागरण करून ठेवलं का सामान्य कुटुंबाला 5 लाखाचं औषधी उपचार मोफत. अरे संभाजीनगरमध्ये तुम्ही जर 2 जरी सांगितले ना 5-5 लाखाचे, सालं माझी प्रॉपर्टी दान करून देईन. फक्त तुम्ही घोषणाचा पाऊस पाडू शकता सत्तेमधले, तुम्ही आम जनतेचे अश्रू पुसू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आम जनतेचे अश्रू पुसू शकत नाही, येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
आपण पाहिलं आहे की इथल्या अनेक समस्यांना मात्र आता ह्या पेशंटच्या नातेवाईकाला सामोरं जावं लागत आहे. मी संजय, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर.